नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, आयुर्वेद श्रेष्ठ की ॲलोपॅथी श्रेष्ठ आपल्याला काय वाटतं? परंतु मला असं वाटतं की टोकाचा अभिनिवेश, टोकाचं प्रेम, किंबहुना टोकाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला टोकाचा द्वेष, टोकाचा तिरस्कार हा कधी वाईटच. म्हणजे वैयक्तिक प्रगतीसाठी ह्या गोष्टी, वैयक्तिक उन्नतीसाठी, प्रगतीसाठी या गोष्टी वाईटच आहेत, घातकच आहेत. परंतु सामाजिक उन्नतीसाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी या गोष्टी घातकच आहेत. की पराकोटीचा एक अभिमान म्हणजे अभिनिवेश किंवा पराकोटीचा म्हणजे टोकाचा द्वेष, ह्या गोष्टी समाजहितासाठी घातकच आहेत. मंडळी, भारतीय आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्या दोन सध्याच्या बहुचर्चित उपचार पद्धती आहेत. अर्थात यामध्ये होमिओपॅथी आणि निसर्गोपचार असे दोन उपचार पद्धती आहेत. पण हे जरी असलं तरी अधिकाधिक चर्चा ही ॲलोपॅथी आणि आयुर्वेदावरच होताना दिसते. आयुर्वेद ही एक पुरातन काळापासून चालत आलेली अस्सल भारतीय उपचार पद्धती आहे. म्हणजे किमान 3 ते 4 हजार वर्षापासून ऋग्वेद काळापासून ती चालत आलेली आद्य भारतीय उपचार पद्धती आहे. भारतीय ऋषीमुनी हे या आयुर्वेद उपचार पद्धतीचे खरेखुरे जनक आहेत. चरक ऋषी, ह्या चरक ऋषींनी चरक संहिता लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी आयुर्वेदाचं महत्त्व किंवा महती विशद केलेली आहे. आयुर्वेदाचा ज्ञानप्रसार त्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. हे चरक ऋषींनी फिरून लोकांवर त्या काळात आयुर्वेदिक उपचार केले आणि आयुर्वेदाची महती लोकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोचवली. चरक ऋषींचे गुरु आणि त्या गुरूंचे गुरु म्हणजेच भगवान धन्वंतरी, या धन्वंतरींनी या चरक ऋषींच्या गुरूंना हे आयुर्वेदाचं ज्ञान दिलं असं एक म्हटलं जातं. त्यामुळेच ऋग्वेदामध्ये आयुर्वेदाचा उल्लेख आहे. आयुर्वेदाची महती ऋग्वेदामध्ये देखील आहे. त्यामुळे अशी 3.5-4 हजार वर्षापूर्वीची आयुर्वेदाची आपली भारताची परंपरा आहे. ह्या उलट ही जी ॲलोपॅथी ही आहे पद्धती आहे, उपचार पद्धती आहे, ती आत्ताची म्हणजे आधुनिक काळातली आहे. पाश्चात्य आधुनिक उपचार पद्धती म्हणजेच ॲलोपॅथी उपचार पद्धती की वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळी रसायनं, भिन्न भिन्न प्रकारची रसायनं वापरून त्यांच्या मिश्रणातून, त्यांच्या मिश्रणातून बनलेली औषधे म्हणजेच ॲलोपॅथी उपचार पद्धती. आणि कोणत्याही कृत्रिम अथवा रासायनिक औषधांपेक्षा निसर्गाची देणगी किंवा निसर्गाचंच वरदान लाभलेल्या वनस्पती किंवा झाडांचा पाला, झाडांचं खोड, झाडांची मुळं यांपासून बनवलेली औषधे म्हणजेच हाच आयुर्वेदाचा पाया आहे, आयुर्वेदाचा आधार आहे. परंतु असं जरी असलं तरी असं म्हटलं जातं की अशी धारणा आहे किंबहुना अशी विचारधारा आहे की ॲलोपॅथी उपचार पद्धती ही ह्यानी आजार बरोबर बरा होतो, तो कायमस्वरूपी बरा होत नाही. तो ॲलोपॅथी ह्या रोगाच्या मुळाशी जात नाही, तो रोगाचं मुळापासून उच्चाटन होत नाही, तर तो रोग आजार दाबला जातो आणि तो पुन्हा काही दिवसांनी तो आजार पुन्हा बळावतो, वर उफावून येतो. ह्या उलट म्हणजेच ती वरवरची मलमपट्टी असते. या उलट आयुर्वेदामध्ये मात्र याच्या उलट आहे की आयुर्वेद हा रोगाच्या मुळाशी जातो आणि तो आजार बरा म्हणजे रोग पूर्णपणे नष्ट करण्यावरच त्याचा भर असतो. त्यामुळे रोग तो पुन्हा कसा होणार नाही, आजार तो डोकंवर कसा काढणार नाही, 嗯。 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 याचीच आयुर्वेद हे काळजी घेत असतो.
आता ॲलोपॅथीमध्ये काय होतं की ॲलोपॅथीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन दिली जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला सलाईन दिल्या जातात, सलाईनमधून इंजेक्शन दिली जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्सूल दिल्या जातात. त्या केमोथेरपी कॅन्सरसारख्या दुर्धर असाध्य आजारांच्या बाबतीत केमोथेरपी केली जाते आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतात आणि त्यांनी मनुष्य हा अधिक घायाळ होतो, तो अधिक त्याला वेदना होतात आणि त्या इतक्या वेदना होतात की शेवटी त्या वेदनांपासून मनुष्याला आयुर्वेदाकडे वळावं लागतं. आयुर्वेदिक औषध म्हणजे केमोथेरपी घ्यायची आणि आयुर्वेदाकडं जायचं. म्हणजे हे ॲलोपॅथीच्या औषधांमुळे काही वेळेला असं असं होतं की अनेक किडनी माणसाची वगैरे किडनी किंवा अन्य अवयवांवर हा परिणाम देखील होऊ शकतो. ती औषधं, कारण ती औषधं खूप पॉवरची असतात, ताकदीची असतात. मग त्याचे शरीरावर इतके दुष्परिणाम होतात की हळूहळू त्या माणसाची किडनी, फुफ्फुस, वेगवेगळे अवयव ही निकामी होतात, अशी भीती ही वर्तवली जाते. त्यामुळे एकीकडे काय होतं की आयुर्वेदिक आजार जर मोठा असेल तर ॲलोपॅथीचे उपचार घेतले जातात, परंतु वेदनांपासून मग ते उपचार केल्यामुळे जी वेदना होतात त्या वेदनांपासून मुक्ती मिळेल म्हणून आयुर्वेदाकडे वळलं जातं. अशी सांगडी दोघांची ही घातली गेलेली आहे. आता ॲलोपॅथीच्या सामान्य डॉक्टर जे खेड्यापाड्यामध्ये आहेत, BMA, DHMA, त्यांचे दवाखाने खेडोपाडी आहेत, त्यांच्याकडे सामान्य पेशंट आधारासाठी जात असतात, तर त्यांच्याकडनं कधीही लुटमार होत नाही. कारण त्यांच्याकडे हे पेशंट वर्षानुवर्ष श्रद्धेने, विश्वासाने, निष्ठेने जातात आणि तेही डॉक्टर अतिशय प्रामाणिकपणे ह्या रोग्यांवर निष्ठेनेच उपचार करत असतात, तितक्याच आस्थेने उपचार करतात आणि अनेक पेशंट बरेही होतात. त्यामुळे हे जे खेडेगावातले जे छोट्या छोट्या गावातले जे हे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारची लुटमार होत नाही ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडून. आता मोठे आजार जेव्हा माणसाला होतात, दुर्धर असाध्य आजार जेव्हा होतात, तेव्हा मनुष्य मुंबई, पुणे किंवा आणखी मोठ्या मुंबई, पुण्यासारख्या तत्सम शहरामधून जातो. तिथे मात्र त्या रुग्णाच्या नातेवाईकांना खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. तिथे त्यांची खूप मोठी बिलं चुकवावी लागतात आणि वेगवेगळ्या तपासणीसाठी त्यांना फिरवलं जातं, त्यांची साखळी पद्धत असते. ह्या सगळ्यांनी तो पेशंट हा मेटाकुटीला येतो, रडकुंडीला येतो. त्याचे नातेवाईक सगळे पैशासाठी त्यांना वणवण करावी लागते, त्यांची घरदार त्यांना गहाण टाकावी लागतात, कधी त्यांना विकावंही, काही वेळ त्यांना ते घरदार विकावंही लागतं आणि उपचार करून घेतले जातात. कारण आपल्या माणसासाठी माणूस, त्याचे नातेवाईक हळवे होतात, तो बरा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि विमा असल्यामुळे हल्ली काय होतं, एक विमा बघितला जातो, विम्यामुळे काय होतं, हॉस्पिटलला दाखल करून घेतात आणि त्याची बिलं वाढावी म्हणून देखील त्याला अधिकाधिक प्रकारचे डोस दिले जातात, त्याला अधिकाधिक दिवस त्याला ॲडमिट दाखल करून घेतलं जातं. कारण केवळ एकच असतं की त्याचं बिल वाढावं. बिल कसं मोठमोठं होईल, त्याचं मोठं बिल होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला हॉस्पिटलचं हे कसं बिल वाढेल, हा एक प्रकार हल्ली दुर्दैवाने चाललेला आहे. मग मंडळी, ह्या सगळ्यामध्ये ह्या कुठल्या गोष्टी आयुर्वेदामध्ये येत नाहीत. आयुर्वेद एक आहे की आयुर्वेदाकडे जर पेशंट गेला तर लुटालूट काय होत नाही, केमोथेरपीसारखे इंजेक्शनसारखे कुठल्याही प्रकार होत नाही. तिथे झाडांच्या पावडरी, झाडांची मुळापासून खोडापासून दिलेली औषधं, काही पिण्यासाठी औषधं द्रवरूपामध्ये असतात, ती दिली जातात. आणि जर एवढं करूनही जर तिथे पेशंटला बरं होत नसेल, बरं वाटत नसेल आणि जर त्या आयुर्वेद तज्ज्ञाला असं वाटत असेल की हा पेशंट बरा होणार नाही आहे, तर त्यांना, त्याच्या नातेवाईकांना म्हणजे असं स्पष्ट सांगितलं जातं की तुम्ही आता थांबावं. नातेवाईकांना सांगितलं जातं की तुम्ही आता यांना घरी घेऊन जा, असं सांगितलं जातं. मग ह्याच्या ॲलोपॅथीमध्ये मात्र वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले जातात. पेशंटवर एवढे प्रयोग केले जातात की शेवटी आणि त्या पेशंटला त्या प्रयोगांचा त्रासच होतो. किंवा हा यातला मुख्य हा फरक आहे. आता दुसरी गोष्ट अशी की ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ही दोन परस्पर विरोधी भिन्न टोकं आहेत. दोन म्हणजे एक उत्तर ध्रुव, एक दक्षिण ध्रुव, अशी दोन्ही टोकं आहेत. उदाहरणार्थ एक साधा आपण विषय घेतला तर पाणी किती प्यावे, किती पाणी प्यावं, किती पाणी प्यायलं पाहिजे माणसाने, हे ॲलोपॅथीने काय सांगितलं आहे की दिवसभरामध्ये साधारणपणे 5 लिटरपासून ते 6-6.5 लिटरपर्यंत पाणी प्यावं. हे दिवसभरात भरपूर पाणी प्यावं. दिवसभरात तुम्ही जेवढं पाणी पिताल तेवढं प्यावं, शरीराला खूप पाण्याची गरज असते असं ॲलोपॅथी सांगत असते. परंतु आणि सकाळी किती पाणी प्यावं, तर सकाळी तुम्ही उठल्यावर 1-2 ग्लास पाणी प्यावं. आयुर्वेद त्याच्याबरोबर विरुद्ध आहे.
आयुर्वेद सांगतो शरीराला पाण्याची आणि कमी आहाराची गरज असते. आहारही कमी करा आणि पाणीही कमीच प्यायलं पाहिजे. म्हणजे किती? तर दिवसाला 1.5 ते 2 लिटर हेच आयुर्वेद सांगतो. सकाळी उठल्यावर किती पाणी प्यायलं पाहिजे आयुर्वेद सांगतो? तर 30 ते 50 मिली. 30 मिली म्हणजे म्हणजे फक्त त्या ग्लासाचा किंवा पेल्याचा तळ बुडेल इतकंच पाणी. आणि जास्तीत जास्त 50 मिली एवढंच पाणी प्यायलं पाहिजे असं आयुर्वेद सांगतं. ही मी आयुर्वेद तज्ज्ञांशी एका तज्ज्ञाशी नव्हे तर 3 तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून ते सांगतो आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या यांची ही परस्पर विचारभिन्नता आहे की 2 परस्पर विरोधी या भूमिका आहेत. ही 2 टोकं आहेत. आता हे जरी सगळं असलं तरी ह्या दोन्ही उपचार पद्धतींमध्ये मर्यादा आहेत. म्हणजेच आयुर्वेदालाही काही मर्यादा आहेत आणि ॲलोपॅथीलाही काही मर्यादा आहेत. ह्याचं कारण असं आहे की ॲलोपॅथी अजून सगळे आजार बरे करू शकलेली नाही. यादी कॅन्सरसारखा आजार असेल किंबहुना एखादा मूळ व्याधीसारखा आजार असेल ॲलोपॅथी बरे करू शकलेले नाही आहे. आणि हा जो आयुर्वेद आहे आपला तोही त्यालाही काही मर्यादा आहेत. आयुर्वेदही सगळे आजार आजपर्यंत बरे करू शकलेले नाही. म्हणूनच टोकाची भूमिका आपण टोकाचं प्रेम किंवा टोकाचा द्वेष किंवा टोकाची भूमिका एकांगी भूमिका ही घेऊन चालणार नाही. आपल्याला तारतम्याने याच्यावर विचार करावा लागेल की उदाहरणार्थ जर आपल्याला समजा ताप आला, सर्दी झाली किंवा खोकला आला, आपण पावसामध्ये भिजलो किंवा उन्हाळ्यामध्ये त्रास होतो तर आपण काय करतो? एखाद्या आपल्या डॉक्टरकडे जातो. मग BMA, DHMS, MBBS डॉक्टर गाठतो. त्याला आपण इंजेक्शन द्यायला त्याला आग्रह करतो, मला इंजेक्शन द्या एक. आणि आपल्याला तात्पुरतं बरंही वाटतं, आराम मिळतो, असंही होतं. म्हणजे गरजेला आपण त्या डॉक्टरकडे जातोच आणि खेडेगावातला माणूस जातो कारण त्याच्याकडे दुसरा काही उपाय पण नसतो, पर्याय पण नसतो. आणि समजा तो आपला हात मोडला, पाय मोडला, पाय दुखापत झाली, शरीराला हाडाला दुखापत झाली तर कुणाकडे जातो? शेवटी आपल्या ह्या डॉक्टरांशिवाय ॲलोपॅथीशिवाय पर्याय पण नसतो. त्यामुळे एकांगी भूमिका घेऊन ही चालणार नाही. याशिवाय आयुर्वेदालाही मर्यादा आहे. आयुर्वेद एवढा परिपूर्ण आहे असं जर आपण मानलं तर मग जुन्या काळामध्ये जे क्षयाचे वगैरे आजार व्हायचे ते बरे का झाले नाहीत? उदाहरणार्थ राजे महाराजे पूर्वीचे होते, माधवराव पेशव्यांसारखे तरुण 27-28व्या वर्षी माधवराव पेशवे गेले तर त्यांना क्षयाचा आजार झाला होता. आता माधवराव पेशवे एवढे मोठे होते, त्यानंतर पूर्वीच्या काळात राजे महाराजे होऊन गेले, त्यांनाही आजार मोठमोठे झाले, त्यांनाही क्षयाचे आजार झाले. मग त्या काळात त्यांच्याकडे किती मोठे वैद्य असतील, पण ते बरं करू शकले का? नाही करू शकले. ह्या म्हणजेच त्या काळातही आयुर्वेदाला मर्यादा होता. अर्थात आयुर्वेदाचं आता मोठं संशोधन चाललेलं आहे, झालेलं आहे, शोध लागलेले आहेत, शोधाचं काम सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. आता आयुर्वेदाचा परिपूर्णतेकडे प्रवास सुरू आहे. हेही एक आपल्यासाठी सर्वांसाठी शुभसंकेत आणि चांगली दिलासादायक बातमी आहे, दिलासादायक गोष्ट आहे. अर्थात आयुर्वेद मनुष्याला हे जरी खरं असलं, सगळं असलं तरी आयुर्वेद हा मनुष्याला सुखी आनंदी जीवन जगायला शिकवतो. की मन शरीर माणसाचं निरोगी कसं राहील हे आयुर्वेद आपल्याला सांगतो. उदाहरणार्थ मनुष्याने आजारीच पडू नये असा आयुर्वेदाचा प्रयत्न असतो. मनुष्याची शारीरिक आणि मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य हे निरोगी असेल तरच मनुष्य आनंदी सुखी राहू शकेल असं आयुर्वेदाचा हा संदेश आहे, आयुर्वेदाचा हा मंत्र आहे. आणि तो खरंच मानव कल्याणासाठी उपकारक आहे, मानव कल्याणासाठीच आहे. त्यामुळे आयुर्वेदाची महती ही किती आपण म्हटलं ती जगाने मान्य केलेली आहे. मंडळी, आपण कोणत्या निर्णयापर्यंत यायचं? आयुर्वेद श्रेष्ठ की नेमकं ॲलोपॅथी श्रेष्ठ? नक्की श्रेष्ठ कोण? मंडळी, या भानगडीत आपण नक्कीच पडायचं नाही, तर आपला विवेक वापरायचा, तारतम्याने विचार करायचा, दोघांचा मध्य काढायचा आणि वेळ, काळ आणि परिस्थिती बघून, आपल्या आरोग्याची तब्येतीची निकड बघून आपण निर्णय घ्यावा. परंतु एवढं मात्र खरं की एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ॲलोपॅथीचे प्रयोग पुन्हा पुन्हा करू नये.
एका विशिष्ट मर्यादेपलीकडे ॲलोपॅथीचे प्रयोग पुन्हा पुन्हा करत बसू नये. याचे शरीरावर दुष्परिणामच होणार आहेत. या उलट आयुर्वेदाचे तुम्ही कितीही औषधे घेतलीत, आयुर्वेदाचे तुम्ही कितीही प्रयोग केलेत, ते शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत. त्यामुळे मंडळी, याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय नोंदवावा. जय हिंद, जय भारत.